मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ओबीसी समाजाने तीव्र निषेध व्यक्त केलाय। साताऱ्यातील शिवतीर्थ येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढून मराठा समाजाला ओबीसीतून दिलेल्या आरक्षणाचा जीआर फाडून निषेध नोंदविण्यात आलाय। राज्य शासनाने आता मराठा समाजासाठी काढलेला ओबीसी आरक्षणाचा जीआर रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी ओबीसी समाजाने हा भव्य मोर्चा काढला। मोर्चाची सुरुवात शिवतीर्थ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून झाली। त्यानंतर हजारो ओबीसी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला। यावेळी राज्य शासनाच्या या निर्णयाचा जोरदार निषेध करण्यात आला। जर सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ओबीसी समाजाने दिला आहे। समता परिषदेचा सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून ऍडव्होकेट महेश गोरे मी आज महाराष्ट्र शासनाला एवढं सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने हा जो काही जीआर काढलेला आहे, हा जीआर काढताना अखंड महाराष्ट्र आणि अखंड भारतानं पाहिलं की एक उठतो व्यक्ती, मराठा समाजातील एक व्यक्ती उठतो आणि उठून महाराष्ट्र शासनाला दबावाखाली हा जीआर काढायला लावतो आणि गादीवरती बसून अंतरून घेऊन पांघरून घेऊन एक न्यायाधीश आपली यंत्रणा पूर्ण यंत्रणा त्याच्या पायाशी बसून हा जीआर 5 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये पुन्हा करेक्शन करायला लावतो। ग्रामसभेचा जीआर म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा ग्रामसभेचा कुठला ठराव नाहीये। जर महाराष्ट्र शासनाचा आज आम्ही धिक्कार करण्याचा एकमेव उद्दिष्ट एवढंच आहे की जीआर काढत असताना संपूर्ण यंत्रणा जी आहे ती राबवली जाते। महिना 2 महिने 1 वर्ष जीआर काढण्यासाठी लागलं जातं, परंतु जरांगे सारखा व्यक्ती आज उठतो, शासनाला वेठीस धरतो, 10 मिनिटांमध्ये हा जीआर बदलतो। याचा अर्थ ओबीसी समाजानं समजायचा काय? सरकारला वेठीस धरून हा जीआर काढलेला आहे। म्हणून आम्ही सर्व हे जे ओबीसी बांधव आहेत तो ह्या जीआरचा आम्ही जाहीर निषेध करतो। हा जो जीआर आहे हा मूळतः बेकायदेशीर आहे, त्यामुळे तात्काळ महाराष्ट्र शासनाने हा जीआर मागे घ्यावा। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ओबीसी समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये एकूण 374 जाती आहेत आणि आता आणखीन एखादा प्रवर्ग जर त्याच्यामध्ये समाविष्ट करायचा झाला तर ओबीसी आरक्षणाला हा खूप मोठा धक्का आहे। त्यामुळे आमचं ह्या आंदोलनाच्या माध्यमातून एवढंच म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या, परंतु ते ओबीसी मधून नको। ओबीसी मधून जर आरक्षण दिलं तर हा महाराष्ट्र पेटून उठू। आजपर्यंत ओबीसी समाज हा शांत होता, की हा शांत याचा अर्थ असा नव्हे की ओबीसी समाज सुद्धा आक्रमक होऊ शकतो। केवळ आणि केवळ महाराष्ट्राची राजधानी मुंबईला वेठीस धरून यांनी हा जीआर काढला। त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने हा तात्काळ जीआर रद्द करावा एवढीच विनंती आहे। एनटीव्ही न्यूज मराठी, सातारा।